नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। तर आपला मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाचा लेखी परीक्षेचा दिनांक 2 एप्रिल 2023 साली झालेला आपला पेपर सुरू आहे। तर या अगोदर याचे आपण 2 भाग पाहिलेले आहेत, ज्यामध्ये आपण एकूण 50 प्रश्न कव्हर केलेले आहेत, ते देखील तुम्ही पाहून घ्या। तर त्याच पेपरचा आज आपण इथे तिसरा भाग पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे 20 प्रश्न गणिताचे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहूया त्याच्या आपल्या मुंबई लोहमार्ग पोलीस भरतीच्या पेपरमधील भाग 3 मधील आपला हा प्रश्न पहिला। तर प्रश्न क्रमांक 51 तुम्ही इथे पाहू शकता। 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल। तर आता इथे तुम्ही 2 पद्धतीने इथे आन्सर काढू शकता। प्रयत्न देखील तुम्ही आन्सर काढू शकता किंवा आपल्या डायरेक्ट मेथडने तुम्ही आन्सर काढू शकता। तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे। 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या कोणती येणार आहे, तर 997 येते व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या कोणती येते, 11 येते। म्हणजे यांची जी आहे तर ती बेरीज करायची आपल्याला। यांची जर बेरीज केली 997 अधिक 11 जर केलं तर किती येतं, 1008 ही जी आहे तर ती बेरीज येते। म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, या बेरजेमध्ये अजून किती संख्या ॲड केली तर ती 32चा म्हणजे आपल्याला एक वर्ग संख्या मिळणार आहे। तर 32चा वर्ग मिळणार आहे। तर 32चा वर्ग किती असतो, 1024 असतो। तर आता इथे 1024 आहे आणि आपला आन्सर किती आलेला आहे, 1008 आलेला आहे। त्यामधून आपण ते वजा करूया। म्हणजे 1024 मधून जर 1008 वजा केले तर त्याचं वजाबाकी येते 16 आणि 16 जो आहे तो 4चा वर्ग आहे। म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या आणि 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेरजेमध्ये 4चा वर्ग जर आपण मिळवल्यास आपल्याला काय मिळणार आहे, 32चा वर्ग मिळणार आहे। म्हणजे आपला आन्सर काय असेल तर 32 या संख्येचा वर्ग मिळवण्यासाठी आपल्याला त्यामध्ये 4चा वर्ग ॲड करावा लागेल, म्हणजे 16 ॲड करावा लागेल। ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 52। तर गणितात दिल्याप्रमाणे इथे तुम्ही पाहू शकता काय दिलं आपल्याला। सुनीलने अनिलकडून 3 वर्षे वापरलेले एक जुने यंत्र 7,29,000 रुपयास विकत घेतले। जर घसाऱ्याच्या दसे 10 धरला, म्हणजे घसाऱ्याचा दर जो आहे तर तो दर साल दर शेकडा 10 धरला, तर अनिलने ते यंत्र किती रुपयास घेतले होते। म्हणजे अनिलने ते यंत्र सुरुवातीला किती रुपयास घेतले, म्हणजे त्या यंत्राची आपल्याला मूळ खरेदी किंमत काढायची आहे। तर त्याने विकलेली किंमत आपल्याला दिलेली आहे 7,29,000 आणि त्यामध्ये त्याला 3 वर्ष त्याने वापरले आणि दरवर्षी त्याला घसारा किती झाला आहे, 10चा झाला आहे, 10%चा घसारा झाला आहे। तर त्यावरून आपण कसं काढतो हे, तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला काय काय दिलेलं आहे। सुनीलची विक्री किंमत दिलेली आहे त्या यंत्राची किती, 7,29,000 रुपये। त्याला आपण पी मानूया। यन बरोबर म्हणजे काळ किती दिला आहे, 3 वर्षे त्यानं ती वस्तू वापरली आहे, म्हणून यन बरोबर 3 वर्षे। घसारा दर साल दर शेकडा किती आहे, 10%। 10% त्यातनं घसारा आपल्याला दरवर्षी वजा करायचा आहे। आणि चक्रवाढ व्याज किती आहे, तर म्हणजे चक्रवाढ व्याज पद्धतीने जे आहे तर ते आपण हे गणित सोडवतो। तर कसं सोडवतो, तर अमाऊंट काढतो आपण। ए म्हणजेच खरेदी किंमत त्या वस्तूची आपण कशी काढतो, तर पी भागिले 1 वजा r/100 कंस पूर्ण त्याचा घातांक जो आहे तर तो यन। यन म्हणजे काय, किती वर्ष जे आहे तर ती त्याने म्हणजे वापरलेलं आहे। तर आता इथे फक्त अधिक चिन्ह कधी असतं, जेव्हा जर घसारा नसेल म्हणजे प्लसमध्ये जर असेल तर ते अधिक चिन्ह असतं, घसारा असेल तर ते वजामध्ये असतं। तर इथे फक्त लक्षात ठेवा। तर पी किती आहे आपलं, 7,29,000 भागिले 1 वजा आर किती आहे, 10 आहे, 10% दिलेला आहे, म्हणजे दर साल दर शेकडा घसारा 10 दिला आहे, भागिले 100 आणि किती वर्ष वापरले म्हणून यन इथे घातांक 3 येणार आहे। मग इथे जर तुम्ही पाहिलं तर 7,29,000 भागिले हे 1 वजा 10चे 100, तर 10 1 10 आहे, इथे आपण 10 10 100 करू शकतो। आणि हे जर आपण अपूर्णांकात रूपांतर केलं ह्याचं 10 1 10 वजा 1 म्हणजे 9/10 इथे येणार आहे। आपल्याला काय मिळणार आहे, 9/10 मिळणार आहे आणि कंसाचा घन। तर इथे असं आपण देऊ शकतो, 7,29,000 भागिले 9/10 कंसाचा घन बरोबर। तर आता इथे 10चा घन जे आहे तर ते वर जाणार, म्हणजे 7,29,000 गुणिले 10चा घन 1000 भागिले हे 9चा घन 729।
तर इथे जर तुम्ही भागलं 729 एके 729 वरच्या 2 शून्य ह्या 3 शून्य आणि इकडे 1000 म्हणजे 1000 गुणिले 1000 जर केलं तर ते किती येतं 10 लाख येतं. म्हणजे 10 लाख जी आहे तर ती काय असणार आहे सुनीलच्या जी वस्तू होती अगोदरची त्याची मूळ खरेदी किंमत आपल्याला मिळालेली आहे किती 10 लाख रुपये. म्हणजे 10 लाख रुपये जे आहे तर त्या वस्तूची मूळ किंमत असेल. हेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. म्हणजे तर इथे ऑप्शन बी मध्ये आपल्याला दिसत आहे तर त्या वस्तूची मूळ किंमत जी आहे तर ती 10 लाख रुपये असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 53. तर काय दिले आपल्याला इथे अमीरने 2000 रुपयांच्या जितक्या नोटा बँकेत भरल्या तितक्याच नोटा 1000 व 200 रुपयांच्या भरल्या. जर त्याने एकूण रक्कम 16,000 रुपये बँकेत भरली असेल तर त्याने भरलेल्या नोटेची एकूण संख्या किती असेल. म्हणजे आता त्याने काय केले 2000च्या 1000च्या व 200 रुपयाच्या प्रत्येकी म्हणजे समान समान नोटा त्याने बँकेत भरलेल्या आहेत व त्याची एकूण रक्कम जी किती झाली आहे 16,000 रुपये त्याने एवढ्या नोटांची मिळून त्याने बँकेत भरलेली आहेत. तर आता त्या प्रत्येक नोटांची संख्या आपल्याला काढायची आहे. म्हणजे समान संख्या आहे 3 नोटांची पण तिन्ही नोटा किती आहेत एकूण ते आपल्याला काढायचं आहेत. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला काय काय दिलेलं आहे 2000 रुपयेच्या जितक्या नोटा तितक्याच त्याने काय केले आहेत 1000 व 200च्या नोटा भरलेल्या आहेत. तर आता काय करूया 2000च्या नोटा ज्या आहेत तर सुरुवातीला आपण त्या एक्स मानूया. आता समान नोटा त्याने 1000 रुपयाच्या भरलेत मग 1000च्या सुद्धा एक्सच येणार आहेत आणि समान नोटा 200च्या भरलेत म्हणजे 200च्या सुद्धा एक्सच नोटा येणार आहेत. मग एकूण रक्कम त्याने किती भरलेली आहे 16,000 रुपये बँकेत त्याने भरलेले आहेत. म्हणजे 16,000 बरोबर आपण असं लिहू शकतो 2000च्या किती नोटा आहेत 100 नोटा आहेत. म्हणजे 2000 गुणिले 100 काय असेल त्याची किंमत होईल आणि 1000च्या सुद्धा 100 नोटा आहेत. म्हणजे 1000 अधिक 1000 गुणिले 100 आणि अधिक हे 200च्या किती नोटा आहेत तेवढे गुणिले 100 म्हणजे 200 एक्स येईल. हे 2000 हे 1000 आणि हे 200 किती येतं 3200 एक्स येतं. म्हणजे 16,000 बरोबर 3200. आता हे 3200 इकडे गुणाकारात आहे इकडे भागाकारात जाईल 16,000 भागिले 3200 होईल. ह्या 2 शून्याला ह्या 2 शून्य गेल्या राहिलं काय 160 भागिले 32 32 पंचे 160 म्हणजे एक्स बरोबर किती आलेला आहे 5. म्हणजे आपल्याला एकूण नोटा विचारलेत. आता इथे 5 जी आहे तर ती फक्त एक म्हणजे समान नोटा आहेत ना तिघांच्या कारण 2000च्या 5 नोटा असणार आहे त्या 1000च्या 5 नोटा व 200च्या 5 नोटा यांची तुम्ही बेरीज देखील करू शकता. म्हणजे एकूण किती नोटा आहेत तर त्या 5 अधिक 5 अधिक 5 म्हणजे एकूण 15 नोटा आहेत. हे आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर काय मुले काय करतात इथेपर्यंत आन्सर काढतात 5 आणि तेच पर्यायामध्ये दिलेलं असतं तेच लगेच टिक करून मोकळे होतात. तर इथे लक्षात घ्या एकूण नोटा विचारलेल्या आहेत कारण तिघांच्या समान समान आहेत म्हणून 5 गुणिले 3 5 त्रिक 15 किंवा तिघांची बेरीज करा 5 अधिक 5 अधिक 5 15 ते आपलं आन्सर येईल. आणि तुम्ही नोटा ह्या ज्या आहेत तर ते गुणून तुम्ही टोटल रक्कम काढू शकता ती 16,000च येणार आहे. तर 15 ऑप्शन जे आहे तर ते आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिसत आहे तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 54. एक्स वर्ग अधिक एक्स वजा 72 एक्स वर्ग अधिक एक्स वजा 72 या राशीचे अवयव खालीलपैकी कोणते असतील. तर अवयव पाडायची एक टेक्निक असते. तर आता इथे लक्ष घ्या इकडे तुम्हाला किती दिसत आहे 72 दिसत आहे आणि इकडे किती दिसत आहे एक्स या जागी 1 दिसत आहे. म्हणजे आपल्याला इथे काय पाहिजे बेरीज जी आहे तर ती अधिक 1 आली पाहिजे आणि गुणाकार जो आहे तर तो वजा 72 आला पाहिजे. तर अशा कोणत्या दोन संख्या आहेत ज्यांचा गुणाकार वजा 72 आणि अधिक 1 होतो. तर वजा 72 म्हणजे काय 9 8 72 येते. म्हणजे वजा 9 आणि अधिक 8 असं जर तुम्ही केलं अधिक 9 आणि वजा 8 असं जर तुम्ही केलं तर काय येणार आहे 9 8 72 पण इथे 1 वजा 1 अधिक असल्यामुळे हे वजा 72 येईल आणि अधिक 9 मधून वजा 8 गेले काय राहणार आहे 1 राहणार आहे म्हणजे अधिक x. म्हणजे इथे आपल्याला अवयव काय मिळाले x अधिक 9 आणि x वजा 8. तर x अधिक 9 आणि x वजा 8 हे कशामध्ये दिसते तुम्हाला तर हे ऑप्शन ए मध्येच तुम्हाला दिसत आहे. तेच जे आहे तर ह्या पदावलीची जे आहे तर ते अवयव असणार आहेत. ऑप्शन ए जे आहे तर आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 55. 3 व्यक्तींच्या वयांची सरासरी 24 वर्षे असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर हे 2:3:7 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती. तर आता सर्वात लहान गुणोत्तर हे 2 आहे म्हणजे तर त्या व्यक्तीचे वय आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. आपल्याला काय काय दिलेलं आहे 3 व्यक्तींच्या वयांची सरासरी दिलेली आहे किती 24 वर्षे दिलेली आहे.
तर आता मग 3 व्यक्तींच्या वयाची बेरीज काय असणार आहे, तर सरासरी गुणिले एकूण व्यक्ती म्हणजे 24 गुणिले 3 म्हणजे किती 72 वर्षे. म्हणजे त्या 3 व्यक्तींच्या वयाची बेरीज जी आहे तर ती 72 वर्षे असणार आहे. तर आता तिघांच्या वयाचे गुणोत्तर दिलेलं आहे आपल्या त्या 3 व्यक्तीच्या 2 3 7. हे जर आपण एक्स प्रमाणात घेतलं तर पहिल्या व्यक्तीचं वय 2x, दुसऱ्या व्यक्तीचं वय 3x व तिसऱ्या मोठ्या व्यक्तीचं वय 7x होईल. आता ह्या तिघांच्या वयाची बेरीज मिळून किती 72 आलेली आहे आपली. म्हणजे 2x अधिक 3x अधिक 7x बरोबर 72 असं आपण म्हणू शकतो. म्हणजे 2 आणि 3 5, 5 आणि 7 किती 12, म्हणजे 12x बरोबर हे 72. तर आता 12 इकडे गुणाकारात आहे, तिकडे 72ला ते भागाकारात जाईल. म्हणजे x बरोबर 72 भागिले 12, 12 1 12, 12 संग 72. म्हणजे x ही किंमत आपल्याला मिळालेली आहे 6. तर आपल्याला काय विचारले गणितात, सर्वात लहान व्यक्तीचे वय किती. तर लहान व्यक्तीचे वय काय असणार आहे, 2x हे गुणोत्तर लहान आहे. म्हणजे 2x म्हणजे 2 गुणिले 6, 6 दोन्ही किती 12. म्हणजे 12 वर्ष जे आहे तर ते लहान व्यक्ती जो आहे तर त्यापैकी त्याचं वय असणार आहे. मधल्या व्यक्तीचं विचारलं असतं तर ते 6 18 वर्ष आलं असतं आणि मोठ्या व्यक्तीचं विचारलं असतं तर 6 7 42. म्हणजे कोणतंही तुम्ही काढू शकता. तर आपल्याला फक्त लहानाचं विचारलेलं म्हणून ते 12 येणार आहे. तर 12 हे जे ऑप्शन आहे तर ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 56. फक्त 2 अंकी संख्येत 2 हा अंक किती वेळा येतो. तर एक लक्षात घ्या, 2 पासून ते 9 पर्यंत, 2 म्हणजे 2 पासून 9 पर्यंत कसे 2 3 4 5 6 7 8 9 हे 2 पासून ते 9 पर्यंत जे अंक असतात 1 ते 100 मध्ये किती वेळेस येतात, तर 20 वेळेस येतात. तुम्ही लक्षातच ठेवा, कारण कधीही काही प्रश्न विचारू शकतात. म्हणजे 2 ते 9 पर्यंत जे अंक आहेत तर ते 1 ते 100 मध्ये किती वेळेस येतात, तर ते 20 वेळेस येतात. तर आपल्याला इथे काय विचारलेलं आहे, 2 हा अंक किती वेळेस येतो. तर आता इथे फक्त 2 अंकी संख्या विचारली, तर म्हणजे आपल्याला सुरुवातीचा 1 2 त्यातनं वजा करावं लागेल. म्हणजे ह्या 20 मधून 1 जर 2 वजा केला, 1 जर वजा केलं तर किती राहिलं 19. म्हणजे 2 हा अंक फक्त 2 अंकी संख्या म्हटलेला आहे. म्हणजे 11 पासून 99 पर्यंत किती वेळेस असणार आहे, तर तो एकूण 19 वेळेस असणार आहे. फक्त एक नंबरचा 1 अंकी संख्येचा 2 त्यातनं वगळायचा आपल्याला. म्हणजे ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे. 2 हा अंक 2 अंकी संख्येत म्हणजे 11 ते 99 यामध्ये किती वेळेस येतो, तर तो 19 वेळेस येतो. तर तुम्ही मोजून देखील पाहू शकता. फक्त हे डायरेक्ट तुम्ही लक्षात ठेवा, एकूण ते 20 वेळेस येतात. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 57. 44 सेंटीमीटर परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 44 सेंटीमीटर परिघ असणाऱ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी असेल. म्हणजे आता 44 सेंटीमीटर परिमिती आपल्याला चौरसाची दिलेली आहे, त्याचं क्षेत्रफळ आपल्याला काढावं लागेल आणि 44 सेंटीमीटर हा वर्तुळाचा परिघ दिलेला आहे, त्याचं देखील आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागेल व दोघांची वजाबाकी करावी लागेल. त्याचं आपलं आन्सर असणार आहे. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. तर हा चौरस आहे, तर याची जी परिमिती आहे तर ती 44 सेंटीमीटर दिली आहे. परिमिती म्हणजे काय असते, चौरसाची चारही बाजूंची बेरीज. 44 भागिले 4 जर केलं तर किती, तर 11. म्हणजे 11 11 11 11 ह्या चौरसाच्या 4 बाजू आहेत. तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं, बाजूचा वर्ग असतं. बाजू आहे 11, 11चा वर्ग किती 121. म्हणजे 121 सेंटीमीटर वर्ग हे काय झालं, चौरसाचे क्षेत्रफळ आलं. त्याप्रमाणे आपल्याला आता वर्तुळाचं काढायचं आहे. तर हा वर्तुळ आहे इथे, तर वर्तुळाचं परिघ आपल्याला दिलेलं आहे. किती दिलेलं आहे, 44 सेंटीमीटर दिलेलं आहे. वर्तुळाचा परिघ बरोबर काय असतं, पाय डी किंवा 2 पाय आर असतं. तर आता आपल्या डायमीटर आपल्याला काढायचं, मी पाय डी घेऊयात आपण. म्हणजे परिघ बरोबर किती, म्हणजे परिघ 44 दिलेला आहे बरोबर पाय डी. पायची किंमत 22/7 आणि डीला डी म्हणजे डायमीटर त्याचा व्यास. तर हे 22/7 आहे, तिकडे गेल्यावर 722 होईल, उलटं होईल. 44 गुणिले 722, 22 1 22, 22 दोन्ही 44 आणि 7 दोन्ही किती 14. म्हणजे आपल्याला डायमीटर म्हणजे त्या वर्तुळाचा व्यास मिळालेला आहे 14 सेंटीमीटर. मग रेडियस काय असणार आहे त्याची, 14/2 म्हणजे 7 सेंटीमीटर जे आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या असेल. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ आपण कसं काढतो, पाय आर वर्ग. पायची किंमत 22/7, आरचा वर्ग म्हणजे 7चा वर्ग किती 49, 7 1 7, 7 7 49, 22 7 154. क्षेत्रफळ किती आलं आपल्याला वर्तुळाचं, 154 सेंटीमीटर स्क्वेअर आलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, त्या क्षेत्रफळामध्ये चौरसाच्या आणि वर्तुळाचा किती फरक आहे हे काढायचं आहे. मग किती फरक असणार आहे, हे 154 मधून हे 121 वजा केलं तर किती येतं, 33 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे एवढा जो आहे तर तो दोन्ही चौरस आणि वर्तुळांच्या क्षेत्रफळामध्ये फरक असणार आहे 33 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे
तर 33 जे आहे तर ते आपल्याला ऑप्शन ए मध्ये दिसत आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 58. तिकिटाची किंमत -20% वाढल्यामुळे खप जो आहे तर तो 10% कमी झाला, तर त्या उत्पन्नात वाढ अथवा घट किती झाली? म्हणजे वाढ किंवा घट यावरती आधारित हा प्रश्न आहे. तर यामध्ये सुरुवातीला जे आहे तर किमतीमध्ये 20% वाढ झाली, त्यामुळे त्याचा खप जो आहे तर तो 10% ढासळला म्हणजे कमी झाला. तर आपल्याला पर्सेंटेज वाढ किंवा पर्सेंटेज घट काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे? तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर तिकिटाची किंमत कितीने वाढलेली आहे? 20% वाढलेली आहे. आणि तिकिटाचा खप जो आहे तर तो किती टक्क्याने कमी झालेला आहे? तर तो 10% कमी झालेला आहे. म्हणजे कमी झालेला आहे त्याला आपण वाय मानूया आणि वाढलेली किंमत आहे त्याला आपण एक्स मानूया. म्हणजे आता आपण ह्याच्यानुसार पर्सेंटेज वाढ किंवा घट यानुसार कसा फॉर्म्युला असतो? आता सुरुवातीला वाढ झाली म्हणून प्लस एक्स घेतो आपण, नंतर घट झाली म्हणून वजा वाय घेतो, नंतर एक्स गुणिले वाय. आता वजा गुणिले अधिक काय होणार? वजा होणार आहे. म्हणजे एक्स वाय भागिले 100 या सूत्रानुसार आपण हे काढतो. म्हणजे जिथं एक्स आहे तिथं 20% किंमत ठेवा आणि जिथं वाय आहे तिथं घट झालेली किती? 10 ठेवा तिथं. म्हणजे हे 20 एक्सच्या जागी 20 आलं, हे वायच्या जागी 10 आलं आणि 20 10 किती? 200, पण किती? वजा 200 येणार भागिले हे 100. म्हणजे हे 20 मधून 10 गेले, हे 10 राहिले आणि हे 200 भागिले 100 म्हणजे किती? 2 आलं. 200 भागिले 100 म्हणजे हे किती? 2 येणार. म्हणजे पर्सेंटेज वाढ जी आहे तर ती 10 वजा 2 म्हणजे किती? 8% जी आहे तर ती एकूण वाढ जी आहे तर त्यामध्ये होणार आहे. तेच आपलं योग्य आन्सर असेल, 8% वाढ. तर 8% वाढ कशामध्ये दिलेलं आहे आपल्याला? ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 59. विकासने एक घड्याळ 6540 रुपयास व दुसरे घड्याळ 3460 रुपयास खरेदी केले व ती दोन्ही घड्याळे त्याने 10,900 रुपयांना विकली, तर त्या व्यवहारात शेकडा नफा अथवा शेकडा तोटा किती झाला असेल त्याला? म्हणजे काय केले विकासनं? एक घड्याळ पहिले घेतले 6540 रुपयाचं आणि दुसरे घड्याळ घेतले 3460 रुपयाचं आणि त्या दोन्ही घड्याळ जे आहेत तर त्याने परत काय केली? ती विकलेली आहेत, 10,900 रुपयांना विकलेली आहेत. तर त्या व्यवहारात त्याला शेकडा नफा झाला का शेकडा तोटा झाला हे आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण ते? तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता. तर विकासने जे आहे तर ते पहिले घड्याळ जे आहे तर त्याची खरेदी किंमत किती आहे? विकासने खरेदी केलेली 6540 आणि दुसऱ्या घड्याळाची खरेदी किंमत किती आहे त्याची? तर ती 3460. या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला एकूण खरेदी किंमत मिळणार आहे. तर एकूण खरेदी किंमत किती झाली? तर ती 10,000 झाली. म्हणजे 6540 अधिक 3460 केलं तर ते 10,000 येतं. म्हणजे एकूण त्याची खरेदी किंमत आपल्याला मिळालेली 10,000 रुपये. त्याने काय केले? ती दोन्ही घड्याळे 10,900 रुपयाला विकली. म्हणजे विक्री किंमत आपल्याला 10,900 दिलेली आहे. मग यातून आपल्याला काय मिळणार आहे? नफा मिळणार आहे, कारण विक्री किंमत जास्त आहे. नफा बरोबर काय असतं मग? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत आहे 10,900, त्यामधून खरेदी किंमत 10,000 वजा केली तर किती आलं? 900 आलं. 900 हा आपला नुसता नफा आला. तर आपल्याला काय काढायचं आहे? शेकडा नफा काढायचा आहे. मग शेकडा नफा बरोबर काय असतं? नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. नफा आहे 900, खरेदी किंमत आहे 10,000 गुणिले 100. तर हे 1 2 3 4 शून्याला ह्या 1 2 3 4 शून्य गेले, राहिलं काय? फक्त 9 गुणिले 1 म्हणजेच 9. म्हणजे शेकडा नफा जो आहे तर तो किती झाला आहे विकासला? तर एकूण 9% झालेला आहे. म्हणजे आपला आन्सर काय असेल? तर इथे 9 इथे तुम्हाला 2 ठिकाणी दिसत आहे, पण इथे तोटा दिलेला आहे बघा. तर आपल्याला काय झालेलं आहे? नफा झालेला आहे. म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. काही मुले इथे पर्यायावर फक्त उत्तर बरोबर काढतात पण टिक करताना चुकतात, तर त्या सिली मिस्टेक तुम्ही टाळत जावा. तर ऑप्शन डी जे आहे तर ते शेकडा 9% नफा झालेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 60. रामरावांकडून श्यामरावांनी 26 जानेवारी 2016 पासून ते 21 मार्च 2016 या तारखेपर्यंत दररोज 1.5 लिटर दूध घेतले. दुधाचा दर 47 रुपये प्रति लिटर होता. तर त्यांनी एकूण किती रुपये दुधाचे बिल रामरावांना दिले? म्हणजे आता रामरावांनी जे आहे तर ते काही दूध जे आहे तर ते श्यामरावांना त्याने घातलेलं आहे 26 जानेवारी ते 21 मार्च 2016 दरम्यान. तर आता ते 2016 देखील महत्त्वाचं आहे, कारण हे लीप वर्ष आहे.
तर आता दुधाचा भाव किती आहे, 47 रुपये प्रति लिटर आहे. तर आता आपल्याला काय करावं लागेल, अगोदर एकूण दिवस काढावे लागतील, किती दिवस त्यांनी दूध घातले, त्यावरून आपल्याला काय मिळणार आहे, किती लिटर दूध घातले ते नंतर आपल्याला मिळेल. व जेवढं लिटर दूध घातले त्याला आपल्याला काय करायचं आहे, 47ने गुणायचं आहे. म्हणजेच आपल्याला किती रुपये द्यावे लागतील हे रक्कम भेटून जाईल. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता. तर शामरावांनी जे आहे तर ते 26 जानेवारी 2016 पासून ते 21 मार्च 2016 पर्यंत जे आहे तर ते रामरावांकडून दूध घेतलेले आहे. तर आता दुधाचा दर त्यांनी दिलेला आहे 47 रुपये प्रति लिटर दराने घेतलेला आहे. व किती घेतलेला आहे, 1.5 लिटर प्रतिदिन, म्हणजे दिवसाला 1.5 लिटर त्यांनी दूध घेतलेलं आहे. तर आता एकूण दूध जे आहे तर ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एकूण अगोदर दिवस काढावे लागतील. म्हणजे जानेवारी 26 जानेवारी म्हणजे 26, 27, 28, 29, 30, 31 म्हणजे जानेवारीचे 6 दिवस, हे लीप वर्ष म्हणून फेब्रुवारीचे 29 दिवस व मार्च 21 पर्यंत घातले म्हणून हे 21 दिवस. या सर्वांची जर बेरीज केली 29, 6, 35 आणि 21 किती येतात, 56. म्हणजे एकूण जे आहे तर ते त्यांनी 56 दिवस दूध घातलेलं आहे, 1.5 लिटर प्रतिदिन. म्हणजे एकूण दूध किती झालं, 56 गुणिले 1.5 जर केलं तर ते येतं 84 लिटर. म्हणजे एकूण जे आहे तर ते रामरावांनी किती, एकूण 84 लिटर दूध जे आहे तर ते त्यांनी घातलेलं आहे शामरावांना. तर आता 84 लिटर दुधाची किंमत आपल्याला काढायची आहे. म्हणजे एकूण रक्कम किती येणार आहे, 84 लिटर दूध आणि 47 रुपये प्रति लिटर आहे म्हणून गुणिले 47 यांचा जर गुणाकार केला तर तो येतो 3948 रुपये. म्हणजे एकूण त्यांना 3948 जे आहे ते शामरावांनी रामरावांना द्यावे लागतील. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर इथे ऑप्शन बी मध्ये तुम्हाला दिसत आहे 3948 रुपये जे आहे तर ते रामरावांना त्यांनी दिले असतील. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 61. तर काय दिलेलं आहे आपल्याला इथे, रामरावांनी 13 क्विंटल गहू 3250 रुपये प्रति क्विंटल दराने व 23 क्विंटल सोयाबीन 4350 रुपये प्रति क्विंटल दराने एका अडत व्यापारास विकले. व्यापाऱ्याने त्यावर 3% दराने अडत आकारली तर रामरावांना किती रुपये मिळतील. म्हणजे रामरावांनी काय केले, 13 क्विंटलचं गहू विकले 3250 रुपये प्रति क्विंटल दराने व 23 क्विंटलचं सोयाबीन 4350 रुपये प्रति क्विंटल दराने विकले. म्हणजे आपल्याला एकूण 13 क्विंटल हे गहू आणि 23 क्विंटल सोयाबीन यांची एकूण किंमत काढावी लागेल. व त्याने काय केले, अडत व्यापाऱ्यास म्हणजे एका अडत व्यापाऱ्यास विकले आणि त्यावर व्यापाऱ्याने काय केले, 3% दराने अडत आकारली. तर 3% अडत वजा करून आपल्याला रामरावांनी किती रुपये मिळतील हे आपल्याला इथे काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे, तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. आपल्याला काय काय दिलेलं आहे, 13 क्विंटल गहू रामरावांनी 3250 दराने विकले. म्हणजे 3250 गुणिले हे 13 क्विंटल केलं तर त्याची रक्कम किती येते, 42250 रुपये. आणि 23 क्विंटल सोयाबीन जे आहे तर ते 4350 रुपये दराने त्यांनी विकलेले आहे. मग 23 क्विंटल त्या सोयाबीनची किंमत किती येणार आहे, 23 गुणिले प्रति क्विंटल रेट किती आहे, 4350. मग यांचा जर गुणाकार केला तर तो येतो 1,50,000. तर आता एकूण त्यांनी किती रुपयाचं विक्री केलेली आहे, ह्या दोघांची गहूची आणि सोयाबीनची मिळून किती, हे 42,250 अधिक हे 1,50,000. यांची जर बेरीज केली तर ते येते 1,42,300. म्हणजे एवढ्या रुपयांची जी आहे तर त्यांनी विक्री केलेली आहे रामरावांनी. तर आता तेवढ्या विक्रीवर त्यांना काय करावे लागले, 3% जे आहे तर ती अडत त्यांना द्यावी लागलेली आहे. आता 3% ह्याच्या आपल्याला काढावं लागेल 1,42,300च्या. ते जर आपण काढलं तर गुणिले 300 हे जर केलं तर 2 शून्याला ह्या 2 शून्य गेल्या 1423 गुणिले 3 जर केलं तर 3 त्रिक 9, 3 दुनी हे 6, परत 3 चौक 12, 2 हातच्याला 1, 3 1 3 1 4 म्हणजे 4269 रुपये ही जे आहे तर ती अडत आली. म्हणजे एवढे अडत त्याला ह्या विक्री किमतीमधून काय करावं लागेल तर ती जो कोणी अडतदार आहे मधला तर त्याला द्यावी लागेल. म्हणजे तेवढी वजा करून त्याला ती रक्कम मिळणार आहे. म्हणजे रामरावाने मिळेल रक्कम किती असणार आहे, मग 1,42,300 एकूण विक्री किंमत त्यांची झाली. त्याच्यामधून ही अडत जी आहे तर ती 4269 वजा करावी लागेल. ती जर वजा बाकी केली तरी ते 1,38,031 म्हणजे 1,38,031 रुपये जे आहे तर ते रामरावांना मिळणार आहेत. म्हणजेच आपलं आन्सर काय असेल तर रामरावांना किती रुपये मिळतील, तर किती 1,38,031 मिळतील, जे की ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 62. तर आता इथे आपल्याला काय दिले, 1200चे 20% किती.
तर आता इथे सरळ साधं सिंपल आहे, 1200चे 20% काढायचे. तर कसं काढतो आपण, 1200 काय करतो, 1200 गुणुले 20 भागिले 100 असं आपण करतो. तर इथे 2 शून्याला ह्या 2 शून्य गेल्या, राहिले काय 120 गुणुले 2, म्हणजे 120 दोन्ही किती येतं 240. तर 240 जे आहे तर ते 1200चं 20% येणार आहे. ऑप्शन सी मध्ये दिले, तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 63. तर काय दिले आपल्याला इथे, 442 मीटर लांबीची एक दोरी 6 ठिकाणी समान अंतरावर कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेंटीमीटर असेल. तर आता इथे मुले काय करतात, इथे 6 ठिकाणी समान अंतरावर कापायचे म्हणून काय करतात, ह्या 6ने हे 42ला भागतात, 6 7 42 आणि म्हणजे किती येतं तर ते 700 येतं. म्हणजे इथे आपल्याला सेंटीमीटरमध्ये काढायचं आहे, म्हणजे जेवढं उत्तर येईल त्याला आपल्याला म्हणजे 100ने गुणायचं आहे. म्हणजे 7000 जे आहे तुम्ही 70 सेंटीमीटर आलं ते, आणि 70ला ते 100ने गुणलं तर ते येतं 7000. म्हणजे हे डायरेक्ट आन्सर देऊन मोकळे होतात. पण याचं असं नाही, तर आपलं काय म्हणले, 6 ठिकाणी कट मारले त्या दोरीला. लक्षात घ्या, ही जर आता समजा अशी जर दोरी असेल त्याला जर तुम्ही 6 ठिकाणी कट मारले, 1 2 3 4 5 व हे 6, तर एकूण 6 कट मारल्यावर तुम्हाला इथे तुकडे जे आहेत तर ते किती दिसतील, तर एकूण 7 तुकडे होतात. लक्षात घ्या, कितीच तुकडे होतात, 7 तुकडे होतात 6 कट मारल्यानंतर. कारण पहिला कट मारताना आपण धरतच नाही ना, म्हणजे तुम्ही मारून बघा 6 तुकडे एका दोरीचे, तर ते एकूण 6 तुकडे जर तुम्ही केले तर एकूण 7 कट म्हणजे 7 दोरीचे आपल्याला पीस मिळतात, 7 पीस. तर आपल्याला काय करावं लागेल, ह्या 420 मीटर एकूण जे आहे तर ती लांबी आहे त्याला आपल्याला काय करावं लागेल, 7ने भागावं लागेल. म्हणजे 7 सकून 42, म्हणजे काय मिळणार आपल्याला, 60 मीटरचा एक जो आहे तर तो तुकडा मिळणार आहे. तर आता इथे आपलं उत्तर सेंटीमीटरमध्ये काढायचं आहे, म्हणजे ह्या 60ला आपल्याला काय करावं लागेल, 100ने गुणावं लागेल. म्हणजे 60 गुणुले 100 जर तुम्ही केलं तर 6 1 6 आणि वरच्या 3 शून्य किती आलं, 6000 सेंटीमीटर असेल. म्हणजे एका तुकड्याची जी आहे तर ती लांबी किती असणार आहे, तर ती 6000 सेंटीमीटर असणार आहे. 6000 जे आहे तर ते आपल्याला ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल. फक्त सिली मिस्टेक जे आहे तर त्या करू नका, वेळ तुम्हाला भरपूर असतो पेपर सोडण्यासाठी. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 64. एका शाळेतील इयत्ता 8वीच्या मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10ने कमी आहे. त्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या 71 असेल तर मुलांची संख्या किती. तर आता इथे 8वीच्या वर्गातील मुलांची संख्या जी आहे तर ती मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10ने कमी आहे असं दिलेलं आहे. तसेच त्या वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या जी आहे तर ती 71 दिलेली आहे. तर त्यावरून आपल्याला मुलांची संख्या किती आहे हे काढायची आहे. तर मुलींची संख्या जी आहे तर ती मुलांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10ने कमी असं आपल्याला दिलेलं आहे. तर कसं सॉल्व्ह करतो आपण हे, तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. आपल्याला काय काय दिलेलं आहे, वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या दिलेली आहे, किती 71 आहे एकूण विद्यार्थी दिलेले आहेत. मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10ने कमी आहे असं आपल्याला दिलेलं आहे. तर आता मुलींची संख्या जी आहे तर तिथे काय करायची, x मानायची. मग मुलांची संख्या काय येणार आहे, मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10ने कमी, म्हणजे मुलांची संख्या मुलींची दुप्पट किती 2x आणि त्यामधून 10ने कमी म्हणजे वजा 10. 2x वजा 10 ही मुलांची संख्या आली. तर आता एकूण संख्या आपल्याला दिलेली आहे 71, म्हणजे असं आपण म्हणू शकतो मुलींची संख्या x अधिक मुलांची संख्या 2x वजा 10 बरोबर 71. तर हे x आणि 2x हे 3x झालं आणि वजा 10 तिकडे गेलं तर अधिक 10 होईल आणि 71 आणि 10 81 झालं. आता हे 3 इकडे गुणाकारात आहे तिकडे भागाकारात जाईल. x बरोबर 81 भागिले 3, 3 1 3 27 त्रिक 81, म्हणजे x ही किंमत आपल्याला मिळालेली आहे 27, जी की x काय म्हणलेली आपण मुलींची संख्या मानली होती इथे आपण. तर मुलींची संख्या मिळाली 27. मग मुलांची संख्या काय असणार आहे, एकूण संख्या माहिती आहे आपल्याला 71, त्यामधून ही मुलींची संख्या जर वजा गेली 27, म्हणजे 71 वजा 27 जर केलं तर ते येतं 44. तर तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. मुलांची संख्या जी आहे तर ती 44 असेल. म्हणजे तर 44 जे आहे तर ते आपल्याला ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 65. एका पिशवीत काही गोळ्या आहेत. त्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 8 गोळ्या उरतात. तर पिशवीत किती गोळ्या असतील. तर आता इथे तुम्हाला जास्त डोकं लावायची गरज नाही. काय म्हणले, काही गोळ्या दिलेत पिशवीमध्ये, तर त्या गोळ्या एकूण 12 मुलांना वाटायच्या आहेत. सारख्या जर समान वाटल्या तर किती 8 गोळ्या शिल्लक राहतात. म्हणजे दिलेल्या पर्यायाला काय करायचं, जे काही पर्याय आहेत त्याला आपण 12ने भागायचं आणि जिथे बाकी 8 उरते ते तुमचं आन्सर असणार आहे, कारण 8 गोळ्या शिल्लक राहतात. इथे 12 2 24, तर इथे 6 बाकी उरते. 12 2 24, इथे 4 बाकी उरते.
12 संग 72, तर इथे 8 बाकीवरती म्हणजे हे 80 जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे. आणि ते 12 84, तर इथे एक पण शिल्लक राहत नाही गोळी. पण 8 शिल्लक कुठे राहतात? 80ला जर तुम्ही भागलं 12 नंतर 8 शिल्लक राहतं. म्हणून ऑप्शन सी जे आहे तर त्या पिशवीमध्ये एकूण किती 80 गोळ्या असतील. ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 66. एक दुकानदार कॅमेऱ्याच्या छापील किमतीवर 8% सूट देतो. त्याने एक कॅमेरा 4600 रुपयास विकला तर त्या कॅमेऱ्याची छापील किंमत किती? तर आपल्याला इथे काय दिले आहे? कॅमेरा दुकानदार जो आहे तर तो 4600 रुपयाला त्याने विकलेला आहे व त्या जे किंमत आहे तर त्याच्या छापील किमतीवर तो 8% सूट देऊन त्याने 4600ला विकलेला आहे. म्हणजे विक्री किंमत दिलेली आहे, तुम्हाला शेकडा सूट दिलेली आहे, त्यावरून आपल्याला त्या कॅमेऱ्याची छापील किंमत काढायची आहे. तर कसं काढतो आपण हे? तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. आपल्याला काय काय दिलेलं आहे? कॅमेऱ्याची विक्री किंमत दिलेली आहे. कितीला विकला आहे त्याने? 4600 रुपयाने ते विकलेलं आहे. आणि शेकडा सूट त्यावर किती दिली होती त्यांनी? 8% दिली होती. तर त्यावरून आपल्याला छापील किंमत काढायची आहे. तर छापील किंमत कशी काढतो आपण? विक्री किंमत व शेकडा सूटवरून. तर छापील किंमत बरोबर विक्री किंमत गुणिले 100 भागिले 100 वजा शेकडा सूट, हा फॉर्म्युला आपण वापरतो. तर विक्री किंमत आहे 4600 रुपये, छापील गुणिले 100ला गुणिले 100, खाली 100 वजा शेकडा सूट. आता 100मधून 8 गेले, किती राहिले? 92 राहिले. म्हणजे इथे जर तुम्ही जर भाग लावला तर 46 1 46, 46 2 92, इथे वरच्या 2 शून्य म्हणजे इथे 100 राहिलं. 100 गुणिले 100 किती येतं? 100 गुणिले 100 किती येतं? 10,000. आणि हे खालचं 46 2 92 म्हणजे 2, 10,000 भागिले 2 किती आलं? 5000. छापील किंमत जी आहे तर त्या कॅमेऱ्याची किती असणार आहे? 5000 रुपये. त्याच्यातून 8% तुम्ही जर सूट वजा केली तर ती येते 400, आणि 400 वजा केलं तर 4600. म्हणजे आपलं योग्य ॲन्सर असेल 5000 रुपये. तर त्या कॅमेऱ्याची छापील किंमत जी आहे तर ती रुपये 5000 असेल. ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं योग्य ॲन्सर असणार. पुढील प्रश्न क्रमांक 67. 11 ते 20 दरम्यानच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यातील फरकास खालीलपैकी कोणत्या संख्याने निशेष भाग जातो? तर आता आपल्याला काय करायचं आहे? 11 ते 20 मधल्या मूळ संख्या यांची बेरीज करायची आहे आणि राहिलेल्या जेवढ्या संख्या आहेत त्या संयुक्त संख्या असतात त्यांची बेरीज करायची आहे. व त्या बेरजेचा जो काही फरक येईल त्या फरकाला खालीलपैकी 2, 5, 7 व 13 यापैकी कशाने भाग जातो हे आपल्याला शोधायचं आहे. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर 11 ते 20 मधील मूळ संख्या किती आहेत? 11 आहे, 13 आहे, 17 आहे व 19 आहे. तर या सर्वांची बेरीज केली तर किती येते? 60 येते. मग राहिलेल्या कोणत्या संयुक्त संख्या? तर त्या 12, 14, 15, 16, 18 आणि 20 यांची जर बेरीज केली तर ती येते 95. तर आता आपल्याला काय म्हणले? यांच्या फरकास फरक किती असणार आहे? हे 95 वजा 60 म्हणजे किती आला? 35 आला. तर पर्याय काय दिलेत? 2, 3, 7, 2, 5, 7 आणि 13. तर आता 35ला 5 आणि 7ने फक्त भाग जातो. 5 7 35, 7 5 35, म्हणजे 5 व 7ने फक्त भाग जातो असं आपण म्हणू शकतो. तेच आपलं ॲन्सर असणार आहे. तर 5 व 7 हे ऑप्शन ब व क मध्ये दिलेले आहेत. आपला ॲन्सर काय असेल? ब व क ने जे आहे तर तो पूर्ण भाग जाणार आहे येणाऱ्या फरकाला. ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं, ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 68. तर इथे तुम्ही पाहू शकता काय दिलेलं आपल्याला? एका वर्गातील मुलांचे सरासरी वय हे 15.5 वर्षे असून मुलींचे सरासरी वय 16.5 वर्ष आहे. म्हणजे मुलांचं व मुलींचं दोघांचं सरासरी वय दिलेलं आहे. वर्गात 30 मुले असून म्हणजे एकूण मुलांची संख्या आपल्याला दिलेली आहे 30 आणि सर्व विद्यार्थ्यांची सरासरी दिलेली आहे 16 वर्ष आहे. तर त्या वर्गात किती मुली आहेत? म्हणजे मुलांची संख्या तुम्हाला माहिती आहे, मुलांची सरासरी माहिती आहे, मुलींची सरासरी माहिती आहे, पण मुलींची संख्या काढायची आहे व टोटल विद्यार्थ्यांची सरासरी देखील आपल्याला दिलेली आहे 16 वर्षे. तर यावरून त्या वर्गामध्ये किती मुले आहेत आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे? तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर मुलांचे सरासरी वय आपल्याला किती दिलेलं आहे? 15.5 वर्ष दिलेलं आहे व मुलीचे सरासरी वय 16.5 वर्ष दिलेलं आहे. वर्गात काय म्हटले त्याने? एकूण 30 मुले आहेत व एकूण मुली किती आहेत तर ते आपल्याला काढायच्या आहेत. तर आता मुलांचे एकूण वय किती असणार आहे? तर एकूण मुलांची संख्या आपल्याला माहिती आहे 30 आणि गुणिले मुलांची सरासरी करायचं आहे. मुलांची सरासरी आहे 15.5 गुणिले मुलांची संख्या 30 केलं तर किती येतं? तर ते एकूण 465. मग 465 वर्ष जे आहे तर ते एकूण मुलांचं वय असणार आहे.
तर आता मुलींचे वय काय आहे तर ते आपल्याला काढायचं आहे. मग मुलींची संख्या जी आहे तर ती माहीत नाही म्हणून आपण इथे x मानूयात. मग एकूण मुलींचे वय काय होणार आहे, मुलींची संख्या गुणिले मुलींची सरासरी. मुलींची सरासरी आहे 16.5, मुलींची संख्या आहे x, म्हणजे 16.5 x जे आहे तर ते एकूण मुलींचे वय असणार आहे. मग आपल्याला काय दिले आहे अजून, सर्व विद्यार्थ्यांची त्यांनी काय दिलेली आहे, सरासरी दिलेली आहे. तर ती किती म्हटले, सर्व विद्यार्थ्यांची सरासरी त्यांनी 16 म्हटलेलं आहे. मग सर्व सरासरी बरोबर काय असतं, मग सरासरी बरोबर काय येणार आहे, एकूण विद्यार्थ्यांची आपल्याला सरासरी दिलेली आहे. मग एकूण सरासरी बरोबर काय असणार आहे, एकूण मुलांचे वय अधिक एकूण मुलींचे वय अधिक एकूण त्या मुला व मुलींची संख्या, हे जे आहे तर ते आपलं सरासरीचं सूत्र असणार आहे. म्हणजे हे जे आहे तर ते सरासरीचं सूत्र असेल, मुलांचे वय अधिक मुलींचे वय भागिले एकूण विद्यार्थी. तर सरासरी एकूण माहिती आपल्याला 16 दिलेली आहे. मुलांचे वय आपण काढलेलं आहे 465 आणि मुलींचे वय सरासरी गुणवले मुलींची संख्या x, म्हणजे 16.5 x ही मुलींची वय आणि एकूण मुले किती आहेत 30 आणि मुली आहेत तर त्या x मानले ते, म्हणून 30 अधिक x. हे 16 बरोबर हे 30 अधिक x जे आहे ना तर इकडे भागाकारात आहे, तिकडे गुणाकारात जाईल. म्हणजे 16 अधिक x बरोबर हे 465 अधिक हे 16.5 x. तर आता संख्या एका साईडला घ्यायच्या. मी अगोदर हे आत गुणून घेऊया 16ने. 16 त्रिक 48 म्हणजे हे 480 आलं अधिक हे 16x बरोबर हे 465ला 465 अधिक 16.5 x ला 16.5 x. मध्ये हे 480 मधून हे 465 इकडे येऊन वजा होईल व हे अधिक 16x तिकडे गेल्यावर काय होणार आहे, 16.5 x मधून वजा होईल. म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता 16.5 x मधून हे 16x वजा होईल आणि 480 मधून हे 465 वजा होईल. तर हे येतं वजा बाकी 15 येते व हे येते 0.5. 0.5ला आपण 1/2 लिहू शकतो. हे 15 बरोबर हे 1/2 x. तर 1/2 इकडे आल्यावर काय होणार, 2/1 म्हणजे 15 दोन्ही हे 30/1 म्हणजे 30. म्हणजे x ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 30, जी की आपण जी आहे तर ती मुलींची संख्या मांडली होती. तर मुलींची संख्या किती असणार आहे, तिथे मुलींची संख्या देखील 30च असणार आहे. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर इथे ऑप्शन सी मध्ये आपल्याला दिसत आहे मुलींची संख्या देखील जी आहे तर ती 30च असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 69. 18 मजुरांना एक काम करायला 15 दिवस लागतात, तर तेच काम 6 मजूर किती दिवसात पूर्ण करतील. तर हे साधं सिंपल गणित आहे. तर कसं सॉल्व्ह करतो आपण हे, तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर काय म्हटले, 18 मजूर ज्याला आपण M1 म्हणूयात, एक काम 15 दिवसात करतात म्हणजे त्याला आपण D1 म्हणूया. तर 6 मजूर म्हणजे त्याला आपण M2 म्हणूया. तेच काम x दिवसात करतील म्हणजे D2 आपल्याला काढायचं आहे. म्हणजे 18 मजुरांना जर 15 दिवस लागत असतील तर 6 मजुरांना तेच काम करण्यास किती दिवस लागतील आपल्याला काढायचं आहे. तर हे कसं काढतो हे, तर हे व्यस्त चलन आहे म्हणून आपण तिरकस गुणाकार करत नाही. समचलन असतं जर आपण तिरकस करतो. तर व्यस्त चलन असल्यामुळे हे आपण काय करतो, सरळ गुणाकार करतो. म्हणजे M1 D1 बरोबर M2 D2. म्हणजे 18 मजूर M1 गुणवले हे 15 दिवस लागतात, तर तेच M2 म्हणजे 6 गुणवले D2. तर D2 बरोबर काय होणार, हे 6 इकडे गुणाकारात इकडे भागाकारात येईल. 18 गुणिले 15 भागिले 6, 6 1 6, 6 त्रिक 18 आणि 15 त्रिक किती 45. म्हणजे D2 बरोबर आपल्याला मिळालेलं आहे 45. म्हणजे 6 मजूर जे आहे तर तेच काम जे आहे तर ते 45 दिवसात पूर्ण करतील. म्हणजेच तर 45 दिवस जे आहे तर ते ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 70. काय दिलेलं आपल्याला इथे, एका संख्येला 2 ने भागण्याऐवजी 2 ने गुणले असता उत्तर 8 येते, तर त्याचे खरे उत्तर काय आहे. तर बघा इथे लक्ष द्या, काय दिले, 2 ने भागण्याऐवजी काय केले, 2 ने गुणले. समजा ती संख्या x आहे, त्याला काय केले त्यांनी 2 ने गुणले म्हणजे किती झाली ती 2x झाली. मग त्याचं उत्तर किती आलं, 8 आलं. 2x बरोबर 8 असेल तर मग x बरोबर काय होणार, 8 भागिले 2, बे के बे बेचोक 8. म्हणजे x ची किंमत आपल्याला मिळाली. ती संख्या कोणती आहे, ज्याला आपल्याला गुणायचं किंवा भागायचं होतं तर ती 4 आहे. तर आपल्याला इथे काय करतात विद्यार्थी, आन्सर काढतात आणि डायरेक्ट पर्याय बघतात तो 4 देतात, पण पुढचं काय वाचत नाही. तर ते पुढे काय दिलेलं आहे, खरे उत्तर काय येईल. तर खरे उत्तर काय काढायचं होतं, त्या संख्येला आपल्याला 2 ने भागायचं होतं. मग ती संख्या कोणती, 4, त्याला आपल्याला 2 ने भागायचं होतं. बे की बे दोन्ही 4 म्हणजे 2 जे आहे तर ते योग्य आपलं आन्सर यायला पाहिजे होतं. मग 4ला जे आहे तर त्याने 2 ने भागण्याऐवजी 2 ने गुणलं म्हणून त्याचं उत्तर 4 दोन्ही 8 आलं. 4ला जर 2 ने भागला असेल तर त्याचं उत्तर 2 आलं असतं. तर 2 जे आहे तर ते आपल्याला ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर मित्रांनो, आज आपण एवढेच प्रश्न पाहूयात कारण व्हिडिओ खूप मोठा लेंदी होत आहे.
तर राहिलेले प्रश्न आपण आपल्या याच्या शेवटच्या भाग म्हणजे चौथ्या भागामध्ये कव्हर करूयात। तर मित्रांनो, आज आपण मुंबई लोहमार्ग पोलीसचा जो आपला पेपर सुरू आहे ज्यामधील आपण 20 जे आहे तर त्याचे गणिताचे महत्त्वाचे असे प्रश्न होते तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित आपण इथे पाहिलेले आहेत। जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा। तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असेल तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस।